असा कुठला तारा आहे जो जमिनीवर पण असतो ना आकाशात पण असतो. लेचा युटर्न घेतलाय आणि आता आपण ले मध्ये अशी चालत गाडी. तर खूप दिवसांनी अशा कपामध्ये चहा मिळाला आहे आम्हाला. ब्रेक असतात बाय आपण साधे सुद्धा रायडर नसतो, आपण टापा टाकणारे रायडर असतो. सो रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आज डायरेक्ट आपली भेट झालेली आहे सुंदरीवर गाडीवर. हँड बॅग लावतोय. लग्नानंतर पहिल्यांदा मी आणि अंकिता राईड करणार आहे पुणे ते सातारा. एका देवदर्शनाला चाललोय. मम्मी बोललेली एका देवदर्शनाचं, तर सगळ्यांनाच आज वेळ आहे. सो आज मी चाललोय सातारला. सातारला चौंडेश्वरी मंदिरात चाललोय. मम्मी बोललेली की लग्नानंतर येणार आहे म्हणून. सो आज फायनली वेळ काढलाय. दोघांनी पण कमरेला बाम लावून निघालो आणि आम्ही ब्याकर रायडर. कमरेला थोडासा आराम आहे भावांनो, कमरेला एकदम आराम आहे. थोडासा एक्सरसाइज करतोय सकाळी संध्याकाळी. आणि हे पण चालू आहे थोडंसं. ते ट्यूब दिले आहे, एक अमित भाऊनी सजेस्ट केलेली ट्यूब आहे. सगळं व्यवस्थित चालू आहे. आधीमध्ये जरा दणकवली होती कंबर, पण ओके. हा असा व्ह्यू फक्त एकच क्लिप राहणार आहे, त्याच्यानंतर चेंज. सगळ्यात बेकार काय असतं माहिती आहे का? एकदम मेलो हा बघा, सगळ्यात भयंकर असतो विषय पाय टाकायचा. कारण पॅन्ट, रेनकोट, रेन पॅन्ट एवढं घेऊन जे टांग टाकायचे असते ना, पण टांग टाकायचे असते त्याचा विषय संपतो. पेट्रोल जाताना शेलच्या पंपावर टाकूया. गणपती बाप्पा मोरया. पवनपुत्र हनुमान की जय, सियावर रामचंद्र की जय, जय बजरंगबली, जय हनुमान, जय श्रीराम. सो मॅडम म्हणल्यात की चहा रोजच्या ठिकाणी नाही प्यायचा, त्यामुळं डायरेक्ट माउंटच करून टाकला हेल्मेटला. सो आपण आता भेटूया डायरेक्ट हायवेला. सो आपल्याला आता पेट्रोल टाकायचं आहे सगळ्यात आधी. तर मला असं वाटतं की शेलच्या पेट्रोल पंपावरच पेट्रोल टाकूया. म्हणजे टोल नाक्याच्या नंतर आहे तो पेट्रोल पंप, तिथपर्यंत आरामात गाडी जाईल. आणि तिथंच आसपास हायवेवर चहा घेऊया. इथं हा मोमोजवाला खूप भारी असतो, पण बंद आहे खूप दिवस झाले. खूप दिवस झालं म्हणलं की चहा पिऊ आणि नॉनस्टॉप. मग नॉनस्टॉप मारायचं आहे मग भाई, नॉनस्टॉप. मस्त वाटतंय. खूप दिवसानंतर आम्ही दोघं राईड करतोय, अंकिता आणि मी. भारी वाटतंय, मज्जा यायला लागली. कारण आम्ही खूप दिवस झाले राईड कुठं केलीच नाही आहे. म्हणजे आम्ही दोघं फक्त फिरायला गेलो नाही, नाहीतर असं अर्धा वाटत होतं खूप. आता जेवढे पण ह्याच्या आधी तुम्ही ब्लॉग बघितले असतील रायडिंगचे, त्याच्यात मी एकटाच होतो. आता मॅडमनी फरमाईश मारलेली आहे तिथं गावरान चाय पशी चाय प्यायचा आहे. हो, गारवा स्पेशल मिसळ समोर. अरे भाई, अरे मरतय कमरा रायडरच्या कमरा धोक्यात. गारवा व्हेज नॉनव्हेज जवळ ना गारवा चाय शॉपी आहे आणि टोल नाक्याच्या जस्ट आली इकडं. चाय भाई, एक नंबर चाय मिळतो इथं. जेव्हा पण आम्ही जातो राईडला, दिस इज द स्टॉप वी आर स्टॉपिंग आणि सिपिंग चाय. मस्त एक्सप्रेस हायवे.
लग्नानंतर पहिल्यांदा लग्नानंतर आपली पहिली राईड आहे. हेच सांगत होतो मी गाईजांना. चाय पिऊया. सो आज यांनी जरा चेंज मारला आहे. चहा इथं नसून आज हॉटेलमध्ये गारवामध्ये. तर आज चाय पिऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. स्टँड बॅग गाडीवरच असू द्या. हो निंजा मारताय कोणतरी बाई हायवेला. चाय पिऊया आणि भेटूया. जरा गप्पा गोष्टी करतो आणि डायरेक्ट गाडीवर भेटूया. तर खूप दिवसांनी अशा कपामध्ये चहा मिळाला आहे आम्हाला, नाही ना? म्हणजे नाहीतर दुसरेच कप असतात की प्लास्टिक, नाहीतर ऑलमोस्ट प्लास्टिकचे कप असतात. राईडला जायचं आहे. मॅडमने स्कार्फ विसरलाय, गॉगल विसरलाय. गॉगल माझं सापडतच नाही. आता आपण निघतो आहे आणि आता आपला होता हा चहा ब्रेक. मग त्याच्यानंतर असणार आहे पेट्रोलचा ब्रेक. मग त्याच्यानंतर असणार आहे पेट्रोल. हां, मग त्याच्यानंतर मग खायचा ब्रेकफास्ट. एवढे आमचे ब्रेक असतात बाय का नाही. आपण साधे सुद्धा रायडर नसतो, आपण टापा टाकणारे रायडर आहे सगळे. आमची राईड कमी आणि ब्रेक जास्त असतात. गोव्याच्या राईडला जर आम्ही 15 ब्रेक घेतलेत तर ही तर भाई म्हणजे दुसऱ्या कुठल्या राईडला तर विषयच नाही. 2 तासात 4 ब्रेक असतात. 2 तासात 4 ब्रेक. आता पेट्रोल टाकूया शेलवर. तिथं ल्यूब घ्यायचं आहे, ल्यूब मारायचं आहे चेनला. नाश्त्यासाठी तुला भूक लागली असं वाटतं नाही. तो आता टोल नाका क्रॉस करतोय. आज जे पोलीस असतील का नाही टोल नाक्याच्या पुढे, तुम्ही एकदा बघा नुसती बघा तुम्ही नुसती पोलीस रपा रप. कसे चला 5, 6, 7, 8. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जेव्हा पण मी लडाख राईड करेल ना, लडाख राईड त्याच्या प्रिपरेशनसाठी हे बनवले बरं का. म्हणजे हे एक पुणेकर एवढा प्रिपेअर आहे लडाख राईडसाठी. त्याला फक्त टाईम पैसा मिळाला का नाही गेला भाई. मालकीन बाई का माझी बाई, ती मालकीन बाई, माझी मालकीन बाई माझ्या पाठीशी बसली. आता अंकिताला पहिला स्कार्फ घेऊया कारण ती विसरून आली आहे घरात स्कार्फ. सगळ्यात आधी थोडं स्कार्फ घेऊया, तिला एक गॉगल घेऊया आणि धुळी बिळून लागायची. माझ्या मालकीन बाईची मला हाय बरं का लय फिकीर हाय. मला हाय माझ्या मालकीन बाईची फिकीर. खूप सारा रस्ता भाई चांगला झाला इथं. नाहीतर आधी टांगा पलटी गोडे फरार ना. मोंडेच पोरं बसतात. कसली गर्दी ह्या संडे असल्यामुळं गर्दीचं खूप सारा. जोगेश्वरी मिसळच्या मागेच धूळ छी भाई. म्हणजे त्याला एवढं मला तर एवढी सोपी होईल ना लडाख राईड, काय बोलतात. चला पेट्रोल टाकूया, ल्यूब घेऊया. ल्यूब इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग राईट नाव. चलो पेट्रोल भरूया. सो आता आपण घ्यायचं आहे ल्यूब. आमचं एक्सेसरीज इकडे आहे. ल्यूब घेतलंय कारण ल्यूब मारणं भाई खूप गरजेचं असतं बाईकवर. ऑल इन वन. तो सगळ्यात आधी ल्यूब मारूया चेनवर भाई. आपलं झालेलं आहे. पेट्रोल झालंय, चेन ल्यूब झाले, ऑलमोस्ट सगळं. आता ब्रेक घ्यायचा आहे तो खंडाळ्याच्या घाटाच्या पलीकडं.
सगळ्यात आधी मॅडमला गॉगल आणि एक स्कार्फ नाहीतर मास्क. बघ यातला गॉगल निंजा काय. तर आता आपण नारायणपूर फाट्यावर आहे. बघ इथं स्कार्फ दिसतोय का कुठं राईट लेफ्ट. कारण कसं आहे हायवेला गॉगल पाहिजे आणि आमची परंपरा आहे. आम्ही स्कार्फ डायरेक्ट एक राईड एक स्कार्फ एक राईड एक गॉगल. तर मॅडमने हा घेतला आहे स्कार्फ बघा. सो एकदा आम्ही महाबळेश्वरला जाताना वडा सॅम्पल खाल्लेला आणि तो इथंच खाल्लेला. मग मॅडमला पण इथलाच वडा सॅम्पल खायचा होता त्यामुळं इथं थांबलो. आता वडा सॅम्पल दणकू थोडंसं थांबू आणि मग डायरेक्ट सातारा. विषय असा आहे की तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, तुझं कमेंट बॉक्समध्ये उत्तर आहे. असा कुठला तारा आहे जो खूप दिवस जमिनीवर असतो आणि त्याच्यानंतर तो आकाशात असतो? उत्तर द्या लवकर कमेंट बॉक्समध्ये. असा कुठला तारा आहे जो जमिनीवर पण असतो आणि आकाशात पण असतो? तर आता आपण दणकवतोय वडा सॅम्पल. इथलं वडा सॅम्पल बाप असतं बाय क्वालिटी. हे पहिलं कधी खाल्लं का तू? चांगलं आवडलं का ना? हां झणझणीत खायचं असेल तर इथं सिद्धेश्वर ना काय सिद्धार्थ जाधव हॉटेल कराडकर. संपला ना विषय नाही. सिद्धांत जाधव कराडकर एकदमच घाटाच्या खाली आहे. तिथं या आणि खावा. एक नंबर मिळतं बरं काय. सगळे झणझणीत मिळतं एकदम गावाकडची चव आहे. सो आता पोटपूजा झालेली आहे. आता नॉनस्टॉप सातारा जायचं भाई. बस झाले लय झाले ब्रेक. रुक रुके चल रही है. ये कैसे ट्रिप आहे इकडे क्रॉस डायरेक्ट घाटात भेटू. आनेवाडी टोल नाक्यावर. इथनं किती सातारा जस्ट टोल नाक्याच्या पुढं अजून 5-6 किलोमीटर सातारा आहे. आणि वन साईड मारलाय भाई. वन टाइम उशीर केलाय. जेवढं टाइमपास केला येताना एवढ्या वेळात गेलो असं तर 1.5 तासात होतं सातारा. 1.5 किंवा 2 हो मॅक्स. तर तिकडं समोर जरा भयंकर पाऊस दिसतोय त्यामुळं आबा आमची रेन कवर घालते. रेन शूटर. सर आता आपण सगळ्यालाच रेन कवर घालतोय तर टँक बॅगला पण टाकूया. परत नको थांबायला. म्हणजे कसं डायरेक्ट विषय. आता येऊ ना किती दिवस समोर पाऊस वारा वादळ किती पण येऊ द्या. खंबीर आहे ना आम्ही. खंबीर आहे आपण. खंबीर आहे. कुलूमध्ये ब्रिजेसचं काम चालू आहे. कुलूमध्ये कराडच्या ब्रिजेसचं काम चालू आहे. कुल्लूमध्ये आहे ना आता आपण.
कुल्लूमध्ये नवीन प्रोजेक्ट चालू केला आहे या लावा इटा बांधा ब्रिज. तर आता आपण कुल्लूमधनं युटर्न मारून लेमध्ये घुसणार आहे. कुल्लूमध्ये MH12 चालतं का? लेचा युटर्न घेतला आहे आणि आता आपण लेमध्ये अशी चालवतात गाडी. लेमध्ये हे कुठं आलं? जस्ट 3 किलोमीटर. ही काकू लेमध्ये ह्यांचं मटणाचं हॉटेल आहे. लेमध्ये लालपरी कशी काय? बाई लेमध्ये काय चाललं हे? ले तर कुल्लूमध्ये होतं. अरे कुल्लूचा युटर्न मारला ना आपण, आता लेमध्ये घुसलो. हे काय दिसायला लागले? शिवसमर्थ मराठी चालतं लेमची. आता आपण ले कुल्लूमधनं लेमध्ये आता मनालीमध्ये घुसतोय. तर आपण आता मनालीमध्ये थांबलो आहे. आता 1 मिनटं थांबा. हां आहे मनालीमध्ये स्वीट मार्ट आहे. हा गजऱ्याचा हार पण.